शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी आज दिनांक 5 नोव्हेंबर 2025ला श्री तुकाराम महादू माळी मुक्काम दोंदवाड पोस्ट विंचुर्णी धुळेसाठी लोडिंग चालले. साई सरबती लिंबू जो लिंबू लावल्यानंतर आपल्याला 1.5 वर्षात उत्पादन देतं. ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी खडकाळ असतील तिने ही रोपं लावायची आहे. साई सरबती लिंबूची रोप लावल्यापासून अगदी आपल्याला 1.5 वर्षात उत्पादन चालू होतं आहे. 1982ची नर्सरी आहे. महाराष्ट्रात सर्व ठिकाणी 120 रुपयानं रोप घरपोच होतं आहे. आता जे आपण रोप देणार आहोत ते रोप अशा प्रकारचं 3 किलोच्या बॅगमध्ये 1.5 वर्षाचं रोप असणार. 1982ची नर्सरी आहे. शासनमान्य नर्सरी, खात्रीशीर रोपं, योग्य सल्ला व मार्गदर्शन, सर्व नियोजन. आता लिंबू शेती जर म्हटलं तर ज्या शेतकरी बंधूंना शेती करायला वेळ नाही, त्याचबरोबर पाणी कमी आहे, अशा ठिकाणी लिंबूची लागवड केली तर आपल्याला उत्पादन चांगलं येतं. साई सरबती लिंबू म्हणजे घसाने लिंबू लागणारी जात, वर्षभर उत्पादन आणि आयुष्यमान 22 ते 25 वर्ष, कमी मेहनतीचं पीक आहे. आता लिंबूला दैनंदिन जीवनामध्ये चांगल्या प्रकारे मागणी असल्यामुळं आपल्याला शेतकरी बंधूंना लिंबू शेती हे फायद्याचं पीक आहे. लिंबू जर म्हटलं तर याला जनावरं खात नाहीत. त्याचबरोबर बऱ्याच शेतकरी बंधूंना मी दिलेले आहेत रोपं. वांढराचा त्रास होतो म्हणून बऱ्याच शेतकरी बंधूंनी लिंबू शेतीचं नियोजन केलं आणि सक्सेस झालेले आहेत. याचं लाईव्ह उदाहरण जर म्हटलं तर बंडू गमे हे सांगोल्यातील शेतकरी आहेत. 2022मध्ये आपण त्यांना लिंबूची शेतीचे 6 एकर रोपं दिलेले आहेत आणि 1.5 वर्षात उत्पादन चांगल्या प्रकारे घेतलेलं आहे. लिंबू शेती जर म्हटलं तर खडकाळ जमिनीमध्ये येणारं पीक आहे आणि याला ताण जर दिला आपण तर एकदा ताण दिल्यानंतर वर्षभर लिंबू, घसाने लिंबू, साल पातळ, रस भरपूर आणि लिंबू एक्सपोर्टला चालतो आहे. तर अशा प्रकारचा हा जो लिंबू आहे, खडकाळ जमीन असेल तर त्या शेतकरी बंधूंनी साई सरबती लिंबू, घसाने लिंबू लागणारी, साल पातळ आणि वर्षभर लिंबू. आता लिंबू शेती जर म्हटलं तर महाराष्ट्रात आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यात पण आपण दिलेली आहे. त्याचबरोबर बार्शीमध्ये, सोलापूर जिल्ह्यात बरीच लागवड आहे आपली, अक्कलकोट ह्या भागात, त्याचबरोबर लातूरमध्ये, कारण जिथं जास्त उष्णता आहे अशा ठिकाणी आणि कमी पाणी आहे ह्या ठिकाणी लिंबूची लागवड जास्त प्रमाणात होते. आता बंडू गमे सांगोल्यामध्ये आपण 6 एकर लिंबू दिलेला आहे. रोप लावताना आपल्याला खड्डा जो आहे हा साधारण आपण 1.5 बाय 1.5 फुटाचं रोप घ्यायचं. त्यामध्ये शेणखत, निंबळपेंड, थिमेट हे सर्व टाकून पिशवी पाडून रोप लावायचं. रोप लावल्यानंतर दुसऱ्या आणि 7व्या दिवशी ह्युमिक ॲसिड 1261 आणि 22 इंची आळवणी घ्यायची आहे. 1 महिन्यानंतर झाडाचे आपण शेंडे कट करायचे आहेत आणि त्यानंतर फवारणी, कीटकनाशक, बुरशीनाशक घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपण जर लिंबू शेतीचं नियोजन केलं तर एकदा लावल्यानंतर 22 ते 25 वर्षापर्यंत उत्पादन, खात्रीशीर रोपाबरोबर योग्य सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन, त्याचबरोबर अनुदानाला बिल मिळतं. आता शासनमान्य नर्सरी असल्यामुळं भाऊसाहेब फुंडकर रोजगार हमी योजना, नाना देशमुख योजना या योजनेसाठी अनुदानाला बिल मिळतं. लिंबू शेती जर म्हटलं तर हे कमी पाण्याबरोबरच कमी कष्टाचं पीक आहे आणि दैनंदिन जीवनामध्ये लिंबूला चांगली मागणी असल्यामुळं शेतकरी बंधूंना एकदा रोपं लावल्यानंतर 22 वर्षापर्यंत ते 25 वर्षापर्यंत लिंबू शेती ही फायद्याचं पीक आहे. तर अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आता लिंबू शेतीचा उत्पादनाचा भाग जर बघितला आपण तर रोप लावल्यापासून 1.5 वर्षात चालू होतं. सुरुवातीला आपल्याला 200-250 फळं निघतात. त्यानंतर अगदी 4थ्या वर्षी एका झाडाला आपण 500 ते 750 लिंबू धरू शकतो आहे. त्याचबरोबर अगदी 10व्या वर्षी आपल्याला 3 ते 3,500 लिंबू एका झाडापासून मिळतात. आणि लिंबू हे बाजारपेठेत चांगलं मागणी असल्यामुळं शेतकरी बंधूंना चांगलं पीक आहे. तर शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर आपल्याला लिंबू लागवडी झालेल्या बागा, उत्पादन चालू असलेले शेतकऱ्यांचे नंबर्स हे सर्व मिळत जातील. अशा प्रकारचा लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपला दिवस शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.